नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आळूच्या पानांची वडी। तर त्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे किंवा कशी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण बघूया कशी बनवली आहे ते। प्रथम आपण काय करूया, थोडी चिंच आणि थोडा गूळ घेऊया आणि पाण्यामध्ये थंड भिजत ठेवूया। आता आपण जो वाटण आहे ते घेऊया। भांड्यामध्ये थोडेसे जिरे 1 चमचा, 4 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून टाकल्या आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या थोड्या। त्यातच आता आपण थोडंसं खोबरं टाकणार आहे। हे बघा खोबरं, 15 ते 16 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि हे बघा गावावरून आणलेली पानं आहेत, मध्यम आकाराची आहेत, मोठी नाही आहे, काळीभोर पानं आहेत। मागची जी शीर आहे ना ती थोडी बारीक असेल तर कट करू नका, जाड असेल तर तुम्ही काढून घ्या ती शीर। आणि हे बघा काळी करंद पानं आहेत, ही चवीला पण असतात। आपलं गूळ पाणी तयार झाले आहे। हे सगळं निथळून काढायचं पाण्यातून, चिंच चांगली कुस्करून घ्यायची, एकजीव झालं हे पाणी। याला काही गरम पाणी नाही घातलं तरी चालेल, मी तर 15 मिनिटात बघा हे करून दाखवते तुम्हाला। 15 मिनिटच ही चिंच आणि गूळ मी भिजत ठेवलेली आहे। तर मगाशी आपण जे सामान घेतलेलं ना ते सगळं मी बारीक केलेलं आहे बिना पाण्याचं, आणि असं छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आपण। हे आता आपण वाटून घेतलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे। प्रथम आपण हा मसाला घेऊया वाटलेला सगळा। त्याच्यामध्ये खोबरं आहे ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की जाड आहे, पण थोडंसं जाडच खोबरं पाहिजे। ते मी हे 3 चमचे तीळ टाकते, हे बघा। आता ह्यामध्ये चटणी टाकायची आहे। आपण हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे, तरी पण आपण लाल तिखट टाकून घ्यायची आहे। ही माझ्या घरातला कांदा लसूण आहे। हा मी चटणी 2 चमचे घेतलेली आहे, त्यामुळे चटणी 2 चमचे घेतलेली आहे। आणि मीठ बघा, हा 1 चमचा गच्च भरलेला आहे, आणि थोडंसं अजून एवढं टाकते। मग आपण जरा चेक करायचं की किती तिखट आहे, किती मीठ हवं आहे, किती घ्यायचं ते। टाळून ठेवलेलंच आहे हे पीठ, चांगलं पीठ आहे हे। पाणी जास्त आहे त्यामुळे मी जास्त पीठ घेतलेलं आहे। तर ह्या पिठामध्ये हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण किती लागते तो अंदाज येतो। थोडी हळद पण टाका, अर्धा चमचा हळद बस होईल याला। मिक्स करून घ्यायचं, कारण मसाल्यामध्ये पण थोडंसं ओला असतो ना, लसूण मिरची, ओलसरपणा सुटलेला असतो त्याला। आणि आता आपण हे चिंच गुळाचं जे पाणी केलेलं आहे ते ओतून घेऊया, ह्याच्यामध्ये मिक्स करूया। थोडंसं ह्याच्यात पण पाणी घेते मी, भांडे साफ होईल म्हणजे। आणि हे टाकलं ना की आपलं साधं पाणी आहे ना त्याचा अंदाज येईल आपल्याला किती लागते पाण्याचं। लूज थोडंसं करायचं आहे आपल्याला। तर जे भांड्यामध्ये, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला ना ते पाणी, त्याच्यात थोडं पाणी टाकून आता ते पण आपण पिठात मिक्स करूया। हे बघा पीठ असं छान मी फेटून एवढंच पातळ ठेवायचं, घट्ट नाही करायचं, म्हणजे ते व्यवस्थित पानांवरती बसलं जातं पीठ। नेहमी पीठ मळताना ना असं व्यवस्थित फेटून घ्यायचं, पिठांच्या गाठी पण राहत नाहीत त्यात। हे असं लाटून घेऊया शिरा। ह्या शिरा ज्या आहेत ना
अशा लाटून घ्यायच्या, म्हणजे पीठ पण चांगलं बसतं. सगळ्या शिरा आधी लाटून साईडला ठेवायच्या. हे बघा अशा. तुम्हाला जर मीठ आणि चटणी चेक करायची असेल ना, तर तुम्ही थोडंसं असं बोटावर घेऊन दुसऱ्या बोटाने चाटून बघा. जर कमी असेल मीठ तर पुन्हा टाकू शकता थोडं. मी काय घेतलेलं, हे बघा असं पीठ लावून घ्यायचं, पातळ लावून घ्यायचं. दुसरं पान टाकून घेऊया. हे याच्या विरुद्ध, आता इकडे टोक आहे तर हे इकडे टोक करायचं, ह्या दिशेला विरुद्ध दिशेला घालायचं. ह्याच्यावर पण असं सगळी पानं मी आधी शिरा हे करून घेतल्या लाटून, म्हणजे खाली बसतात. ते जर थोडंसं वरती टोक असेल तर तुम्ही ते कट करून मग लाटून घ्या. काम झाले बघा आपलं, दाटसर नाही आहे म्हणून ते व्यवस्थित पटापट बसलं जाते. टाकताना ना हे असं ह्या दिशेला टाकायचं, असं विरुद्ध दिशेला, म्हणजे रोल एवढा छान येतो ना कट केल्यावरती. 2 टोकं अशी आतमध्ये वळवून घ्यायची. हे बघा, हे असं आत घ्यायचं आणि इकडची ही 2 टोकं आत घ्यायची. आता ह्याच्यावरती पण भरायचं आपण थोडं पातळ. आहे की नाही सोपी पद्धत, पटकन होणारी. आणि आता इकडून आणि इकडून काय करायचं, हे आत घ्यायचं. असं तुम्हाला 4 हवी असेल तरी 4 पानं घालू शकता तुम्ही, 3 हवी तर 3 घाला. पुन्हा असं त्याच्यावर पीठ लावायचं पातळ पातळ. आणि ही टोकं आहेत ना, ही अशी बरोबर आपली बघा बसली गेली ना. आता आपण काय करूया, इथून थोडं ह्या दिशेने ना थोडं पीठ टाकूया, म्हणजे ही मिटली जाते आणि वडी चिरताना तुकडे पडत नाहीत. हे बघा, हे दोन्ही बाजूचं आहे ना असं लावून घ्यायचं पीठ, मिटलं जातं ना हे. तर आपला हा एक रोल तयार आहे. आता आपण काय करूया, ह्या चाळणीला ना ते घेऊन आहे ना, जे पान आहे ना खाली आपल्याला हे ठेवायचं, ह्याला लावूया, म्हणजे आपलं पान आहे ना चिकटलं जात नाही. हे बघा असं. आणि मग ही अशी वडी आपण झाली तयार आपली. आणि ह्या पद्धतीने सगळ्या मी आता करून घेणार आहे, तुम्हाला दाखवते. आपल्या ही एवढ्या वड्या झालेल्या आहेत, रोल तयार झालेले आहेत. आता आपण काय करूया, कढईमध्ये पाणी ओतूया आणि उकडून घेऊया. ह्या 1 तांब्यापेक्षा जास्त पाणी टाकणार आहे मी. हा जो 1 तांब्या आहे ना तो ऑलरेडी टाकला आहे, आणि अजून थोडं टाकते, म्हणजे हे पूर्णपणे वडी आपली आहे ना ती छान शिजेल. हे बघा. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. या झाकण ठेवून गॅसवरती, फास्ट गॅसवर 15 मिनटे आणि स्लो गॅसवरती 7 मिनटं असं चेक करूया. थोड्या वेळाने आपण वडी आपली ह्याच्यातून वाफ नाही गेली पाहिजे, पॅक करून ठेवायचं आपण. बघा आता वाफलून घेतली आहे. आता ही काय करूया आपण, मी रात्रीची बनवली आहे, मी आता ही थंड होऊन देणार आणि हे सकाळी कट करून फ्राय करणार. मग ही कशी शिजली आपण चेक करूया. थांबा, खायचं असं घेऊन, चिटकत नाही बघा आपल्या हाताला. पीठ घट्ट आले म्हणजे ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. ही बघा आपण उकडून घेतलेली आहे वडीची पानं. आणि आता ही आपण फ्राय करणार आहोत. तर फ्राय करण्यासाठी आपण आधी ह्याचे पीस करून घेऊया.
मग तवा ठेवूया गॅसवर आणि मी तुम्हाला ही अशी आपण आहे ना अशी कट करून घेऊया बघा. हे बघा हा भाग जो भरलेला आहे ना बघा अजिबात तो निघालेला नाही, याचे तुकडे वगैरे पडत नाही कारण वडी आहे ना पूर्णपणे थंड झालेली आहे. आणि हे असे हे बघा किती छान निघतात आहे ना काप. आता हे आपण आहे ना फ्राय करूया. त्यासाठी आपण गॅस पेटवूया. सुरुवातीला त्याच्यावरच तवा ठेवून घ्यायचा. जसं तेल लागेल ना तसं टाकून सोडून घ्यायचं आपण. तेल तापलेलं आहे. आता आपण एक 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 वडी सोडून घेऊया. जेवढी बसेल ना तेवढी तळून घ्यायची. तर हे बघा आपल्या वड्या आहेत ना फ्राय झालेल्या आहेत ह्या एका साईडने. आता आपण पलटी मारून घेऊया. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा 1-2-3 मिनटं तरी, आणि नंतर बारीक करून तेल चांगलं तापलेलं आपल्याला समजलं ना की बारीक करायचा. मी डीप फ्राय नाही करत शक्यतो, शॅलो फ्रायच करते. आता परत आपण आहे ना थोडासा गॅस फास्ट करूया. पलटी मारले ना आपण. आता बघा तेल चांगलं उकळल्यासारखं झालंय. गॅस कमी करूया. हे बघा आपल्या फ्राय किती छान होत आहेत ना. तेल पण कमी लागतं. मधली वडी आहे ना ती उचलून साईडला घेतली तरी चालेल. ही बघा ही फ्राय झालेली आहे. तर ही जरा थोडी कच्ची वाटते तर ही मध्ये घ्यायची. अशा सतत हलवत राहायच्या. साईडला ठेवल्या की त्या कुरकुरीत होतात, म्हणून जरा साईडला ठेवून दुसऱ्या वड्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या. तर आता बघा आपली वड्या आहेत ना छान फ्राय झालेल्या आहेत. आपण एक 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 काढून घेऊया. बघा छान झालेत ना. तव्याच्या ना साईडला ठेवायच्या. ह्या पूर्ण तव्याच्या बाजूला ठेवल्या ना की आपल्या कुरकुरीत अशा त्या भाजल्या जातात. लगेच पण नाही काढायच्या. 1-5-6 मिनटं तरी ठेवायच्या पलटी मारल्यावर. बघा कशा कुरकुरीत वड्या झाल्या आहेत आपल्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशा झाल्या आहेत वड्या. चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.